तव दास दास म्हणता माते कशाची होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरीत्वा वसावे तुझ्या दात्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या आयामातील वाङ्मयातील वेगवेगळे पैलू आपल्या लक्षात यावेत, त्यांचं चिंतन व्हावं, त्याचा अभ्यास व्हावा या दृष्टीने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ संत समागम साहित्य संत समागम लाईव्ह फेसबुक पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमाने आपण मागील 1 वर्षापेक्षा जास्त काळ समर्थांचे करुणाष्टक, समर्थांचा दासबोध, मनाचे श्लोक, 11 लघुकाव्य, समर्थांची पत्र, समर्थांची उपदेशपर काव्य, सवाया, आरत्या असा अनेक वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला। आपण या व्यासपीठाच्या माध्यमातून सध्या समर्थ रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य श्री उद्धव यांना जो उपदेश केला त्याला जुना दासबोध अर्थात 21 समासी असं म्हणतात। या 21 समासी ग्रंथातील 20 समासांचं विवेचन, 20 समासांचं निरूपण करून झालं। काल आपण 21वा समास सुरुवात केला। काल आपण पाहिलं की या 21व्या समासामध्ये सुरुवातीला प्रत्येक ओवीमध्ये एकेका समासात काय सांगितलेले त्याचं विवरण आहे। अशा 20
समासांच्या 20 ओव्या आहेत आणि त्यानंतर या समासाला जे नाव दिलेलं आहे अनुर्वाच्य समाधान, ज्या समाधानाला व्यक्त करता येत नाही, ज्या समाधानाला प्रकट करता येत नाही, ज्या समाधानाला सांगता येत नाही, असं समाधान जो अद्वैताची अनुभूती सांगणार आहे, अद्वैताच्या अनुभूतीची प्रचिती देणार आहे, अशा समासाचं विवरण आपण कालपासून पाहतो आहोत. काल आपण या समासातल्या 11व्या समासातल्या 21व्या समासातल्या ओवी क्रमांक 1 ते 5 निरूपण आपण काल पाहिलं. त्यावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. पुढे समर्थ काय म्हणतात त्याचा विचार आपण आज करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. सगुण मूर्तीचे ध्यान, निंद्य आशा देहाभिमान, त्रिविधरे निरूपण, 7वे समासी श्रीराम. जेणे संशय निशेष तुटे, समाधान विशेष लिगटे, सुख स्वानंद प्रगटे, आत्मनिवेदनी श्रीराम. 8वे समासी गहन, त्रिविध आत्मनिवेदन, प्रांजळ केलेसे कथन, अनुभवाचे श्रीराम. ऐके समास नवम, स्तौनिया आत्मया राम, शिष्यासी सांगितले वर्म, निराभिमान शांती श्रीराम. तेची समासी मीपण, आशंका उठिली पूर्ण, तये आशंकेचे निरशन, पुढे केले श्रीराम. या 6व्या ओवीमध्ये संत रामदास स्वामी आम्हाला सांगतात, सगुण मूर्तीचे ध्यान, निंद्य आशा देहाभिमान, त्रिविधरे निरूपण, 7वे समासी. 7व्या समासात काय सांगितलं? या समासाचं नाव आहे सगुण ध्यान. म्हणून समर्थ म्हणतात, सगुण मूर्तीचे ध्यान, निंद्य आशा देहाभिमान. देहाच्या पातळीवर वाटणारी अपेक्षा, देहाच्या पातळीवर वाटणारी आशा, इच्छा, मनीषा, या सगळ्याचं वर्णन केलंय. आणि ते कुठे घेऊन जातं आम्हाला? ते आमच्या अभिमानापर्यंत घेऊन जातं. देहाभिमान हे सगळे निंद्य आहे, यात तू अडकू नको असं सांगितलं. आता खरं तर काय, सगुण मूर्तीचे ध्यान. सगुण मूर्ती म्हणजे तिथं देह आलाय. समर्थ 200 समासी दासबोधामध्ये म्हणतात, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. आम्हाला तो निर्गुण, निराकार, निरंजन, निरवयव तो परमात्मा लक्षातच येत नाही. म्हणून आम्हाला काय करावं लागतं? त्याची एक प्रतिमा करावी लागते, त्याचा एक देह तयार करावा लागतो. मग तो कधी रेशमाचा आहे. आत्ता आपण गणपतीची प्रतिष्ठापना केलेली आहे. यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींवर बंदी आली, त्यामुळे शाडूचे गणपती आपण आणलेले आहेत. कधी लाकडाचा ती प्रतिमा करतात, कधी सोन्याची प्रतिमा, कधी नव धातूंची प्रतिमा, कधी चांदीची प्रतिमा, फोटो आहे. समर्थ म्हणतात, सगुण मूर्तीचे ध्यान, सगुण मूर्तीचं ध्यान करायचं आहे. सगुणोपासनेमध्ये आपल्याला रत व्हायचं आहे. पण पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, निंद्य आशा देहाभिमान. मी भगवंताच्या देहाची उपासना केली पाहिजे. सगुण मूर्ती ध्यान. माझं ध्यान काय असलं पाहिजे? माझा ध्यास काय असला पाहिजे? भगवंत सगुण रूपात मला त्यांनी दर्शन दिलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. अनेकांना, संत नामदेवांना, संत तुकारामांना, संत रामदासांना, आत्तापर्यंत ज्यांची उद्या गुलाबराव महाराजांची त्यांचं स्मरण आपल्याला उद्या करायचं आहे. माधांचे, अमरावतीचे गुलाबराव महाराज, अंध संत, त्यांना माऊलींनी दिलेला दृष्टांत. अहो, आत्ता 13-14 वर्षाखालची गोष्ट आहे.
परमपूजनीय स्वामी वरदानंद भारतींना, पूर्वाश्रमीचे श्री अनंत महाराज आठवले. त्यांना भगवंतानी, नारायणाने सगुण रूपामध्ये दर्शन दिलं, चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं. आम्हाला त्याचा ध्यास घ्यायचा आहे. आमचं ध्यान ते असलं पाहिजे. पण आम्ही आमच्या देहावर, भगवंताच्या ध्यानाची आम्हाला आसक्ती आहे, आम्हाला अपेक्षा आहे. समर्थ म्हणतात, पण आपल्या देहामधून निघणारा ज्या वृत्तीचे तरंग आहेत त्याला मात्र तू त्यात अडकू नको. निंदी आशा देहाभिमान, भगवंताच्या देहाचा अभिमान धर, भगवंताच्या देहाची अपेक्षा धर, त्याच्या दर्शनाची अपेक्षा धर. तो काही 24 तास आपल्यासोबत थोडाच राहणार आहे. त्याची अपेक्षा ठेव, त्याचा ध्यास धर, एकच ध्यान. पण हे सगळं करत असताना तू तुझ्या देहामध्ये लिप्त होऊ नको. त्याला निंदे ठराव. निंदते मना निंदते सर्व त्यजावे. त्रिविध रे निरूपण सातवे समासी. त्रिविध निरूपण, 3 प्रकारचं निरूपण, सातवे समासी. आपल्याला माहिती आहे, त्रिविध प्रचिती आहे. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. त्यालाच सिद्धांत, वेदांत आणि धादांत असं म्हणलेलं आहे. मी ग्रंथांमध्ये काय शिकलो, ही शास्त्र प्रचिती आहे. संतांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथांमधून जे ज्ञान मला मिळालं ती शास्त्र प्रचिती आहे. मी सद्गुरूंकडे गेलो, मी अनुग्रह घेतला, मी दीक्षा घेतली, मी कृपा संपादन केली आणि साधनेच्या मार्गाला लागलो. ती गुरु प्रचिती आहे. जे ग्रंथांमध्ये सांगितलं तेच मला गुरूंनी सांगितलं, आमच्या सद्गुरूंनी सांगितलं, आमच्या स्वामींनी सांगितलं. या 2 ठिकाणची जी प्रचिती आहे, जे ग्रंथामध्ये लिहिलं, जे गुरूंनी सांगितलं, ते माझ्या जीवनात कुठं आढळलं का? मला त्याचा अनुभव आला का? जे वाचलं, जे ऐकलं, ते मी अनुभवलंय का? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती. जे मी ग्रंथांमध्ये वाचलं, जे मला सद्गुरूंनी सांगितलं, ते मला अनुभवता आलं का? या 3 प्रचिती आहेत. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती. समर्थ या ठिकाणी म्हणतात, त्रिविध रे निरूपण सातवे समासी. नवीन दासबोधातील 200 समासी दासबोधातील 4था दशक या समासाचं वर्णन करतो. पुढे समर्थ म्हणतात, जेने संशय निशेष तुटे, समाधान विशेष लिगटे, सुख स्वानंद प्रगटे आत्मनिवेदनी. श्रवण, बघा काय कसा विषयाची पेरणी समर्थांनी केलेली आहे. ओवी क्रमांक 6 आणि 7 मध्ये आपल्याला संपूर्ण 4थ्या दशकाचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. त्रिविध रे निरूपणामध्ये श्रवणापासून सुरुवात आहे. शास्त्र प्रचिती म्हणजे श्रवण करणे, वाचन असेल, सीडी असेल, पेन ड्राईव्ह असेल, रेडिओ असेल, टीव्ही असेल, नाही असं हे मोबाईलवर असेल. श्रवण, कीर्तन, वंदन, सगळी एक 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 तुम्ही पहा. 9वीदा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, 3रं नामस्मरणाचा महिमा आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, सगुण मूर्तीचे ध्यान
निंदे आशा देहाभिमान, भगवंताच्या देहाची अपेक्षा कर, भगवंताच्या देहात रममाण हो, तुझ्या देहाबद्दल तू आसक्ती ठेवू नको. त्याला निंदे समज, त्याज्य समज. त्रिविध रे निरूपण, 7व्या समासी मी असं 3 प्रकारचं निरूपण केलेलं आहे. शास्त्र काय सांगतंय, गुरु काय सांगतात आणि तुला येणारी प्रचिती. पुढे समर्थ म्हणतात, जेणे संशय निशेष तुटे. ही जी प्रचिती आहे, तिसरी प्रचिती, ऐकण्याने नुसतं मी पुस्तकात वाचलं, मी 4 पुस्तकं पोहण्यावरची वाचली, मला पोहता येईल का? नाही येणार. मी क्लासेस अटेंड केले, पट्टीचे पोहणारे इंटरनॅशनल स्विमर्स, त्यांचे क्लासेस अटेंड केले. गुरुप्रचिती, मला पोहता येईल का? आत्मप्रचिती, मी स्वतः पाण्यात उतरल्यानंतर मला पोहता येतंय का, हे खरं आहे. आणि हे जेव्हा जमतं, समर्थ म्हणतात, जेव्हा प्रचिती ही तिसरी प्रचिती लक्षात येते, जेणे संशय निशेष तुटे, समाधान विशेष लिगटे. चिकटतं समाधान, लिगटणे म्हणजे चिकटतं. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. ते जे शाश्वत सुख आहे, ते समाधान आहे, तो जो आनंद आहे, जे या समासाचं नाव आहे अनुर्वाच्य समाधान. जेणे संशय निशेष तुठे, समाधान विशेष लिगटे, सुख स्वानंद प्रगटे आत्मनिवेदनी. 8व्या समासाचं नाव हे आत्मनिवेदन आहे. आठवे समासी गहन, त्रिविध आत्मनिवेदन, प्रांजळ केलेसे कथन अनुभवाचे. समर्थांच्या वाङ्मयामध्ये एकही शब्द असा नाहीये की जो त्यांनी अगोदर केला आणि मग सांगितला. असंच सगळं आहे. एकही शब्द असा नाहीये की फक्त चर्चा केली आहे, फक्त उपदेश केला आहे. केवळ प्रपंच सोडून, तो म्हणजे आमच्या 4 घरातल्या 4 भिंतींमधला प्रपंच. त्यांनी तर फार मोठा प्रपंच केला, राष्ट्राचा प्रपंच केला. आमच्यासारखा संकुचित प्रपंच नाही केला. समर्थ या ठिकाणी म्हणतात, सुख स्वानंद प्रगटे आत्मनिवेदनी, 8वे समासी गहन. 8व्या समासामध्ये गहन विषय. आपण जर दासबोध पाहिला, 200 समासांचा दासबोध, तर 8वा दशक हा ज्ञान दशक आहे आणि तो गहन आहे. तो दासबोधाचा 3रा अवतार आहे. आपण जो अभ्यास करतो आहोत 21 समासी, हा पहिला अवतार आहे. दासबोधाचा पहिला अवतार म्हणजे जुना दासबोध. टाकळी तपाचरण काळामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य श्री उद्धवांना सांगितलेला दासबोध. पुढे 4 दशक झाले, नंतर 8वा दशक लिहून झाला आणि तो गहन आहे. 8वा दशक, त्याला काय आपण नाव म्हणतो, ज्ञान दशक आहे. ते गहन आहे, अवघड आहे समजायला. मी तर कित्येक वेळा पारायण करताना, वाचन करताना नुसती बोटं फिरवलेली आहेत, काही डोक्यात जात नाही. असं वाटायचं कधी समजेल. एवढी वर्ष झाली, 15-20 वर्ष झाली आपण अभ्यास करतो आहोत आणि आपल्याला ज्ञानदशक म्हणलं का झोपच येते, कडकडा जांभया येते, डगडका डुकल्या देते, निद्रा निरूपण, त्याची प्रचिती यायला लागते. ज्ञानदशक वाचायला सुरुवात केली की माझाच वैयक्तिक अनुभव सांगतो, तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी. तसं जसा 8वा दशक 200 समासी दासबोधामध्ये अवघड आहे, गहन आहे, कठीण आहे, गूढार्थमय, तसा इथं 8वा समास आहे. समर्थ म्हणतात, 8वे समासी गहन त्रिविध आत्मनिवेदन.
आत्मनिवेदनाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. प्रांजळ केलेसे कथन अनुभवाचे. अरे मी तो अनुभव घेतलेला आहे आणि तुझ्या अनुभवासाठी मी सांगितलंय आणि अत्यंत प्रांजळपणे सांगितलंय, अत्यंत सोप्या शब्दात सांगितलंय, मनात कुठली हीच न ठेवता सांगितलंय, सहजपणे सांगितलंय, सोप्या पद्धतीनं सांगितलंय. तीन प्रकारचे आत्मनिवेदन आपल्याला माहिती आहे. जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन. पदार्थ म्हणे काया वाचा, मी हा अवघाची देवाचा. जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा श्रीराम. ओवी क्रमांक 16, 8वा समास आत्मनिवेदन. पदार्थ म्हणे काया वाचा. काय काय आलं हो यात? पदार्थ, सगळ्या वस्तू, यच्च यावत, या दृश्य विश्वातल्या सगळ्या वस्तू, त्यात सजीव आले, निर्जीव आले, जे जे मला दिसतंय ते सगळे पदार्थ. पदार्थ मने, मन हे एक इंद्रिय आहे. पदार्थ मने काया वाचा हा सगळा देह, अष्टदा प्रकृती, दिसणारी अष्टदा प्रकृती आणि ज्याच्यामुळे दिसतीये त्या देह अष्टदा प्रकृती. पदार्थ मने काया वाचा, ज्याच्याने मी हे सगळं बोलतो आहे, जे मी वर्णन करतो आहे, ज्या माध्यमातून वर्णन करतो आहे, ही वैखरी वाणी. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा. माझं काहीच नाहीये, तो मालक आहे, हे सगळं त्याचं आहे. समर्थ म्हणतात जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. याला सगळं जड म्हणलेलं आहे. शब्द सुद्धा जड झाले, मन सुद्धा जड झालं, बाकी दृश्य पदार्थ तर जड आहेतच, आपल्याला माहिती आहे, स्थूळ आहे ते. पण ज्या मनाला आम्ही पाहू शकत नाही, पण जे मन आम्हाला नियंत्रित करतं, जे दिसत नाही, ते सुद्धा जडात आलेलं आहे. जे शब्द आम्हाला दिसत नाहीत, पण शब्दांनी सगळा देखावा आमच्या समोर मांडता येतो. मी हिमालयात गेलो नाही समजा, पण हिमालयाचं हुबेहूब वर्णन शब्दातून व्यक्त करता येतं का नाही? समर्थ म्हणतायत हे सगळं भगवंताचं आहे. हा जड आत्मनिवेदनाचा प्रकार आहे. 3 प्रकार आहेत आत्मनिवेदनाचे: जड, चंचल आणि निश्चळ. चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण. करता देवतो आपण, कोठेची नाही श्रीराम. हे जी काही क्रिया चालू आहे, हे सगळं चंचलत्व आहे. जे आज आहे ते उद्या नाहीये, त्याचं रूपांतर होत आहे, हळूहळू खचतंय, ढासळतंय, किंवा दुसऱ्या कशात तरी परिवर्तित होत आहे. हा जो सगळा चंचल प्रक्रिया आहे, ही सगळी त्या भगवंताची आहे. आपल्या हातात आहे का काही? मी करताय से म्हणसी, तेणे तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप श्रीराम. हे सगळं त्याचं आहे. हा सगळं तो करतो आहे. हे चंचल आत्मनिवेदन आहे. पहिल्यांदा जड आत्मनिवेदन, त्यांनी जे जे हे केलेलं हे त्याचं आहे. तो जो काही करतोय, तो जो काही बदल घडवतोय, तो आमच्या जीवनामध्ये, या सृष्टीमध्ये, या चराचरामध्ये, परब्रह्मांडामध्ये जे जे काही घडतं आहे, हे सगळं त्याच्या हुकमावर चालतंय, असं म्हणणं म्हणजे चंचल आत्मनिवेदन आहे. चंचळ चळे स्वप्नाकार,
निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा श्रीराम. आपण जड आत्मनिवेदन बघितलं, चंचळ आत्मनिवेदन बघितलं, हे तिसरं निश्चळ आत्मनिवेदन आहे. आत्मनिवेदन समास 8वा, त्यामध्ये समर्थ सांगतात, चंचळ चळे स्वप्नाकार. स्वप्नामध्ये जसे बदल घडतात आणि ते काही स्थायी असत नाहीत. आज मला स्वप्न पडलं, बाजारात गेलो, मला बॅग सापडली, त्यात लाखो रुपये निघाले, मग मी खरेदी केलं, गाडी घेतली, बंगले घेतले, येऊ केलं तेव्हा केलं, दान धर्म केला, सगळ्या मंदिरांना भेटी दिल्या, तीर्थयात्रा केली. हे सगळं स्वप्नात घडलं. याला काही अर्थ आहे का? चंचळ चळे स्वप्नाकार, स्वप्नासारखं सगळं आहे. निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार. खरा देव हे काहीच करत नाहीये असं जेव्हा वाटतं तेव्हा ते निश्चळ आत्मनिवेदन आहे. आमच्या वृत्तींचा तरंग थांबतो. आम्हाला चांगलंही वाटत नाही आणि वाईटही वाटत नाही. गोष्टी घडत राहतात, त्या गोष्टीपासून अलिप्त असतो आपण. पळी आहे, ती खिरीमध्ये घातली आहे आणि काढली आणि आमटीत घातली. तिला त्याचं सोयर सुतक नाहीये. आमटीत घातली काय, खिरीत घातली काय. हे ज्याचं आहे, पहिल्यांदा आम्ही म्हणलं की हे जे सगळं दिसतं आहे माझ्या सगट, ते सगळं भगवंताचं आहे. जड आत्मनिवेदन. जे जे काही घडतं आहे ते सगळं चंचळ आत्मा करतोय, ते चंचळ आत्मनिवेदन. ही चंचल, हे सर्व चांचल्य दीजे तया लागी, हे सर्व चांचल्य दीजे मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात. कुणाला दे? त्या भगवंताला दे, रामाला दे. हे सगळं चांचल्य जे आहे, चंचलत्व आहे, ते त्याला देऊन टाक. आम्ही काय म्हणतो, फारच उच्छृंखल स्वभाव आहे, फारच तिडतिड आहे माणूस आहे, फारच तिडतिड बाळ आहे, एका जागी थांबतच नाही. समर्थ म्हणतात, ही जी मनाची दोलाय मानताय, ही जी चंचलत्व आहे मनाचं, हे सगळं तू कुणाला देऊन टाक, त्या रामाला देऊन टाक. आता खाली काय राहिलं? निश्चलत्व राहिलं. ते भगवंताचं घेतलं त्याने, जे करतोय ते भगवंत आहे. पुढे समर्थ म्हणतात, निश्चळ देव तो निराकार. अरे पण तो जो मुख्य देव आहे तो तर काहीच करत नाहीये. त्याला मला प्राप्त करून घ्यायचंय. त्यालाच ब्रह्मस्वरूप असं म्हणलंय, त्यालाच परब्रह्म स्वरूप असं म्हणलंय, त्यालाच मोक्ष असं म्हणलंय, त्यालाच कैवल्य प्राप्ती असं म्हणलंय. आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा. असे 3 आत्मनिवेदनाचे प्रकार आहेत, जड, चंचळ आणि निश्चळ. समर्थांनी या 8वे समासी गहन त्रिविध आत्मनिवेदन प्रांजळ केलेसे कथन अनुभवाचे. मी सगळं अनुभव घेऊन तुला सांगितले म्हणाले आणि प्रांजळपणे सांगितले. माझ्या मनात कुठली हीच नाही आहे, उलट तुझ्याबद्दल माझ्या मनात तळमळ आहे, कळकळ आहे, म्हणून हे तुला सांगितलं. ऐके समास नवम. आपल्याला समर्थ रामदासांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला ते सूत्र जोडता येण्याची आपली दृष्टी तशी पाहिजे. 21 समासी दासबोधामध्ये 8वा समास ज्ञान दशकाचा आहे, गहन विचाराचा सांगितला आहे, समर्थांनी वर्णन केलं इथं. आणि 200 समासी दासबोधामध्ये 8वा दशक हा ज्ञान दशकाचा आहे, की जो गहन आहे, सहजासहजी समजत नाही. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, ते मूळ स्वरूप किती खोल आहे. खोलामध्ये उतरायचंय, पण दृष्टी अधोदृष्टी नाही पाहिजे. आमची गती अधोगती नाही पाहिजे. आमची गती कशी पाहिजे? ऊर्ध्व गती पाहिजे. रॉकेट सोडल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये बूस्ट अप स्पीड म्हणून एक हे असतं ते, आणि त्याला आपण क्लिक केलं का ते जे रॉकेट निघतं असं थडथड 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 करत ते वर जातं. अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर असं वाटतं की अरे याला खाली बत्ती दिली आहे
आणि हे ते विशाखापट्टणमकडे वगैरे तिकडे जे उपग्रह अंतराळात सोडतात त्या पद्धतीनं ते रॉकेट निघतं आणि ते सगळा कचरा इथं टाकून देतात. आणि जेव्हा ते या जडातून मुक्त होऊन वर जातं तेव्हा त्याच्यावर कुणाचं नियंत्रण आहे? आकाश तत्वाचं नियंत्रण आहे. आमचं आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक विज्ञान खूप प्रगती केली आहे. आम्ही जमिनीवर काही करू शकू, जमिनीच्या पोटात आम्ही काही करू शकू, पण आकाशामध्ये आम्हाला लिमिटेशन्स आहेत. अत्यंत आपल्याला माहिती आहे, आपला 2 वर्षापूर्वीची घटना आहे, 1.5 वर्षापूर्वीची. शेवटच्या क्षणी घात झाला, पण तरी त्या परिस्थितीमध्ये माननीय पंतप्रधानांनी स्वतः तिथं जाऊन त्या सगळ्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलेलं आपण पाहिलंय. आकाश तत्वांवर आमचं नियंत्रण नाहीये. म्हणून जेव्हा आम्ही ध्यानाला बसतो, जेव्हा आम्ही जपाला बसतो, जेव्हा आम्ही शांत चित्ताने बसलेलो असतो, थोडा जर आवाज झाला, एखादी प्लेट पडली, दार वाजलं, फोन वाजला, कुणाची आवाज आला, हाक दिली कुणी, आपल्याला लगेच आपण भिथरतो. काय ब्याद आहे, धड ध्यानाला बसू देत नाहीत. आकाश तत्व आमच्या कानात आहे, त्यावर आमचा कंट्रोल राहत नाही. म्हणून आकाशावर कंट्रोल राहत नाही. समर्थ या ठिकाणी सांगतायत, प्रांजळ केलेसे कथन अनुभवाचे, जड चंचळ आणि निश्चळ आत्मनिवेदन आपण हे पाहिलं. ऐके समास नवम, स्तौनिया आत्मया राम, शिष्याशी सांगितले वर्म, निराभिमान शांती. कसं आहे, मी तुम्हाला सांगतो की समर्थ म्हणतायत 9व्या समासात मी काय सांगितलं ते ऐकता. हे प्रत्येक समासाची उजळणी चालू आहे. एका एका ओवीमध्ये एकेका समासाची जिस्ट दिली आहे, अर्क काढून दिलाय संकेत कुबडीप्रमाणे. किती समास आहेत आमचे? 200 समास आहेत. दशक किती आहेत? 20 दशक आहेत आमच्या नवीन दासबोधामध्ये. ह्या संकेत कुबडी ग्रंथ आपल्याला माहिती आहे, केवळ 20 समासांचा ग्रंथ आहे. 2-3 ओळीमध्ये, 2-3 ओव्यांमध्ये एका समासाचं निरूपण आहे. नावच किती गर्भित अर्थ आहे, संकेत कुबडी. कुबडी हातात आहे, समर्थांची आहे, आणि ती संकेत दाखवते, विवरण नाही. तुम्हाला जस्ट सिग्नल दिलाय. सिग्नल दिला का तुम्ही बेफाट चुकता. म्हणून समर्थ म्हणतात या ठिकाणी, आत्माराम महाराज म्हणतात, संकेत कुबडीकार, जयासी वाटे दासबोध स्वल्प वाटे जाणारा. सगळ्या दासबोधाचं वर्म या एका ओवीत महाराजांनी सांगितलंय, संकेत कुबडीकारांनी. दासबोध स्वल्प वाटे जा नरा, तो जाणावा आत्महत्यारा. ज्याला दासबोध सोपा वाटतो, काय सांगितलं यात, हे काय विशेष आहे, असं ज्याला वाटतं, समर्थ म्हणतात, तो जाणावा आत्महत्यारा. जेथे सूक्ष्म विचारा, महाराज पुढे म्हणतात, त्याच्या काय होता म्हणले, पोत्र होत आहे, चिंधड्या उडतात सगळ्या. जेथे सूक्ष्म विचारा, त्या सूक्ष्म विचाराच्या सुद्धा चिंध्या होतात. असा हा गहन विषय असलेला आहे. सूक्ष्म विचाराच्या सुद्धा चिंध्या होणं म्हणजे निर्वृत्त होणं. दासबोध आम्हाला काय करतो? निर्वृत्त करतो, वृत्तीरहित करतो. आम्हाला तो निराभिमान शांती प्रदान करतो, जो 21व्या समासातला 9वा समास आहे. ऐक समास नवम, स्तौनिया आत्मया राम, शिष्याशी सांगितले वर्म, निराभिमान शांती. आता आजचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आज मला
का वाटलं सांगावं? आपल्या शिवथर घळीचे विश्वस्त माननीय आशिषजी पाठक आज आपल्याला श्रवणासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण एक संकल्प केला होता. शिवथर घळीमध्ये 22-23 जुलैला प्रलयकारी अतिवृष्टीमुळे, अनावृष्टीमुळे खूप नुकसान झालं. घळीचं नाही नुकसान झालं, परंतु घळीमध्ये जाणारा रस्ता, ती वाट, ती जागा खचली, संरक्षक भिंत पडली. म्हणून आपण संकल्प केला की आपण एक चांगला निधी आपण पाठवूया. आणि समर्थांची कृपा आहे. खरंच मी तुम्हाला सांगतो, हे आपण म्हणतो की दासह परिवाराने दिला. अहो, शेवटी हा परिवार कुणाचा आहे? त्यांचा आहे ना. आपण आवाहन केलं की आपलं माहेर हे सुरक्षित असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे, वैभव संपन्न असलं पाहिजे. म्हणून आपण निधी उभा केला. बघता बघता बघता, पाहता पाहता वाढे सूर्यमंडळा भेदून जाण्यासारखा, म्हणजे अपेक्षा आपली तेवढी नाही आहे, पण पाहता पाहता 7-8 लाख रुपये निधी जेव्हा झाला, तेव्हा मी आमच्या चार्टर्ड अकाउंटंटशी बोललो की बाबा, मी म्हणलं माझा अकाउंट नंबर दिलाय आणि एवढा मोठा निधी आपल्याला घळीला द्यायचा आहे, उद्या आपल्या मागे काही लछाण लागू नये म्हणजे झालं. तर मला त्यांनी त्यातलं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही हे चूक केली म्हणले, तुमच्या नावावर नाही घ्यायला पाहिजे, पण म्हणले काय एक काम करा, ज्यांनी निधी दिलाय त्याचं पत्र तुमच्याकडे राहू द्या. मी म्हणलं हे सगळं तुम्हाला पुढच्या वर्षी लागेल का? ते म्हणले मला पुढच्या वर्षी लागेल का मला नाही सांगता येत, परंतु 8 वर्षात केव्हाही लागू शकतं, नक्की लागणार म्हणले. 8 वर्ष तुम्हाला हे सांभाळायचं आहे म्हणले. म्हणलं आता ठीक आहे, समर्थांची इच्छा. आता तो असं नंतर लक्षात आलं की 11-11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. समर्थांना औरंगा पापी मरण्याच्या अगोदर किती वर्ष हे स्वप्न पडलेलं? जवळपास 20-22 वर्ष स्वप्न अगोदर पडलेलं आहे. आणि ते स्वप्न तसंच्या तसंच उतरलं. दासह परिवाराचा कुटुंब प्रमुख म्हणून एक स्वप्न असं पडलं की 11,11,111 असा जर निधी झाला तर. आणि एक मनाने संकल्प केला. हे खरं तर सगळे जडात आहे बरं का. जड आत्मनिर्भर, हे निरभिमान शांतीसाठी मी सांगतोय. ही सगळी उदाहरणं जी सांगतोय ती निरभिमान शांतीकडे घेऊन चाललोय मी. असं वाटलं 1,000 कमी पडोत का 1,00,000 कमी पडोत, परंतु 11 लाखाचा निधी आपल्याला समर्थांच्या चरणी, आपल्या सगळ्यांच्या वतीनं, समर्थ भक्तांच्या वतीनं. अहो, सगळं कुणाच आहे ते? त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पणम. हे सगळं तुम्हीच दिलेलं आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं. मोठ्या मोठ्या निधी ज्यांनी दिला त्यांनी मला सांगितलं की कृपा करून माझं नाव कुणाला सांगू नका. हे जड आत्मनिवेदन आहे. कोण शिकवतं हे? दासबोध शिकवतो. आमच्या परिवाराने हे सगळं केलंय, एवढा निधी समर्पित केलाय समर्थांच्या चरणावर. हे चंचळ आत्मनिवेदन आहे. जड म्हणजे माझ्या खिशातलं काढून दिलंय, चंचळ म्हणजे परिवाराने केलेलं आहे, आणि हे सगळं त्यांचं आहे असं म्हणणं म्हणजे हे निश्चळ आत्मनिवेदन आहे. मी कुठंच नाहीये. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, ऐके समास नवम स्तौनिया आत्मया राम. हे सगळं कुणाचं आहे? त्या आत्मारामाचं आहे. शिष्याशी सांगितले वर्म. समर्थांनी वापरलेला शब्द आहे. काय वर्म आहे? निरभिमान शांती. या समासाचं नाव आहे अनुर्वाच्य समाधान. कुठलाही अभिमान नसलेली शांती. या जीवनात हे शक्य आहे का हो? मला सांगा. अशक्य असं म्हणण्याचं धारिष्ट मी नाही करणार, पण अवघड जरूर है, लेकिन हम जरूर कर पाएंगे. आस्ते आस्ते चलते रहेंगे. सातत्यपूर्ण अथकपणे या मार्गावर आपण चालत जाऊ आणि निरभिमान शांतीचा, त्या अनुर्वाच्य समाधानाच्या प्राप्ती करून त्याची अनुभूती घेऊ.
आणि हे आम्हाला कोण आमच्या हाताला धरून नेणार आहे? सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आम्हाला घेऊन जाणार आहेत. पुढे समर्थ म्हणतात, तेची समासी मीपणा आशंका उठिली पूर्ण, तये आशंकेचे निरशन पुढे केले. त्या समासामध्ये शिष्याने एक आशंका काढली आहे. शिष्याच्या मनात एक शंका आली, तो बोलून दाखवतो 19व्या ओवीमध्ये. समास 9 ओवी 19. तव शिष्ये विणविले म्हणे स्वामी नवचे हे टाकिले, हे ऐकता मनी संक्रमले, आशंकेचे बिढार श्रीराम. शिष्य म्हणतो, मग ते उद्धव स्वामी असतील, नाही अजून कोणी शिष्य असेल, टाकळीला घडलेलं आहे हे सगळं. तो स्वामींच्या जवळ आला. शिष्य म्लान वदने बोले, सदृढ धैर्य पावले. पाय धरलेत, डोळ्यातून आसू गळतायत. स्वामी, माझ्या मनात एक शंका आली आहे, मला एक प्रश्न पडलाय हो. स्वामी म्हणाले, काय? तो म्हणतो, तव शिष्य विणविले म्हणे स्वामी न वचे हे टाकिले. अहो, हा तुम्ही म्हणताय निरभिमान. अहो, अभिमान तर आमचा पावलोपावली जागृत होतो, कसा टाकायचा? आणि मी तर हे कुठं पाहिलाही नाही, अभिमान टाकून दिलाय असा. समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मी अकर्ता म्हणण्या समर्थांनी जेव्हा या दासबोध, जुना दासबोध जी रचना केली, आपण पाहिलंय की सुरुवातीला या ग्रंथाचं नाव काय? रामदास आहे. समर्थ रामदासांनी असं म्हणतात समर्थ, आता करता अकर्ता रामदास. करता कोण आहे? रामाचा दास आहे. अकर्ता कोण आहे? रामदास आहे. ग्रंथाचं नाव काय? रामदास आहे. मी केलंय, मी नाही म्हणत, रामाचा दासानी केलंय. समर्थ म्हणतात, मी अकर्ता आहे हे म्हणण्यासाठी सुद्धा मी उरलो नाहीये. एखादी गोष्ट फार मोठी आपण यशस्वीपणे संपादन केली, उदाहरण धरून चला, एक मोठा निधी आपण एखाद्या मंदिराला दिला. अहो, आम्ही काय, लोकांनी कौतुक केलं. अहो, आम्ही काय केलं? हे सगळं त्यांचंच आहे, आम्ही काही केलं नाही असं म्हणणारा सुद्धा कुणी उरला नाही. म्हणजे कुणाच्या मनात अशी भावना सुद्धा राहिली नाही, विसरून गेलं सगळं. मी हे केलंय हे सुद्धा विसरून जाता आलं पाहिजे. भागवतामध्ये विसरण्याची कला फार सुरेख सांगितली आहे. श्रीकृष्ण, तो प्रसंग नाही सांगत मी आता, परंतु ते अरण्यातला प्रसंग आहे, जंगलातला. आणि वासुकी, बलराम दादा आणि श्रीकृष्ण हे एके दिवशी एका झाडाखाली थांबलेले असतात. तिथं ब्रह्मराक्षस येतो आणि त्या ब्रह्मराक्षसाला कसा मारायचा ते विसरण्याची कला श्रीकृष्णाने तिथं सांगितलेली आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, आता करता अकर्ता रामदास, इच्छा उद्भवली तयास. त्याला इच्छा उद्भवली आहे. नाम दिधले ग्रंथास, आपण नाव रूपा वेगळा. अहो, या ग्रंथाला त्यांनी नाव दिलंय, पण मी कुठंच नाहीये. आपण कशाने ओळख आपली पडते? 2 गोष्टी ओळख पडते, नाम आणि रूप. समर्थ म्हणतात, आपण नाव रूपा वेगळा, माझं अस्तित्वच संपलं. विजय लाड हे नाव आहे, पंच माणूस आहे, काळा सावळा आहे, हे रूप आहे. हे 2 नाव आणि रूप जर संपलं तर माझं अस्तित्व संपलं. संपलं का नाही? समर्थ म्हणतात, या ग्रंथाची रचना केली आहे आणि मी नावा रूपा वेगळा आहे असं ज्याला जाणवतं, अशा भावनेमध्ये जो दृढपणे जगतो, आयुष्य संपलं असं नाहीये, तो जगतोय, पण या भावनेने जगतोय.
त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पणम. त्याला निर्भिमान शांती प्राप्त होऊ शकते. फार सुरेख नाव आहे, फार गोड नाव आहे. शांती आपण ऐकलं असेल. निर्भिमान शांती केवळ दासबोध किंवा समर्थांच्या वाङ्मयात आलेलाच शब्द आहे. कदाचित आपण पहिल्यांदा ऐकला असेल, परंतु हा पहिल्यांदा जरी ऐकला, अनेक वेळा जरी ऐकला, पण तो ऐकला नाही, तो अनुभवायचा आहे. त्याची अनुभूती घ्यायची आहे. ती अनुभूती घेण्यासाठी समर्थ काय काय सांगतायत त्याचा विचार उद्याच्या दुपारी 3च्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.